नमस्कार. शौनकादी ऋषी सूत महाराजांना विचारतात की भागवत कथा पहिल्यांदा कोणी कोणाला सांगितली. तर भागवत कथा पहिल्यांदा सनकादी ऋषींनी ब्रह्मदेवांना सांगितली होती. ब्रह्मदेवांनी नारद मुनींना आणि नारद मुनींनी वेदव्यास ऋषींना, वेदव्यास ऋषींनी त्यांच्या मुलाला म्हणजे शुकदेव मुनी महाराजांना सांगितली होती. आणि शुकदेव मुनी महाराज जे माझे गुरु आहेत त्यांनी मला शिष्य समजून ही कथा सांगितली होती. तर शौनकादी ऋषी पुढे त्यांना विचारतात की असं काय झालं की नारद मुनींना देवलोकातून पृथ्वी तलावर यावं लागलं वेदव्यास ऋषींना ही कथा सांगण्यासाठी. तेव्हा ह्या संदर्भात जी कथा आहे ती मी तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये सांगेन. आज गोकर्णाची कथा. तुंगभद्रा नदीच्या काठी आत्मदेवक नावाचे ब्राह्मण राहत असतात आपल्या पत्नीसह. त्यांच्या पत्नीचं नाव असतं धुंदली. आत्मदेव हे देवाचे खूप मोठे भक्त असतात, तर पत्नी ही त्यांच्या एकदम विरुद्ध. त्या दोघांनाही मूल होत नसतं. म्हणून एक दिवस आत्मदेव संतांकडे जातात, त्यांना आपली अडचण सांगतात. मग संत त्यांना एक फळ देतात व फळ देताना हे सांगतात की हे फळ तू तुझ्या पत्नीला दे, त्याच्यामुळे तिला एक तेजस्वी पुत्र होईल. म्हणून आत्मदेवक ते फळ आपल्या पत्नीला जाऊन देतात. पत्नीला ह्या सगळ्यावर काही विश्वास नसतो, म्हणून ती ते फळ गाईच्या टोपरीत जाऊन टाकते आणि ते फळ गाय खाते. धुंदली थोड्या वेळानंतर विचार करते की जर आता मूल नाही झालं तर पतीला काय उत्तर द्यायचं. म्हणून ती सगळी हकीकत जाऊन आपल्या बहिणीला सांगते. बहीण म्हणते की बघ, मी 1 महिन्याची गर्भवती आहे. तुझ्याकडे पैशांची कमी नाही, माझ्याकडे पुत्रांची कमी नाही. मी हे मूल तुला द्यायला तयार आहे. तू तुझ्या पतीला सांग की तू तुझं बाळणपण हे माझ्या घरी करशील म्हणून. मग धुंदली तसंच जाऊन आपल्या पतीला सांगते. 9 महिन्यानंतर धुंदली एका मुलाला घेऊन घरी परत येते. मग ते दोघंही त्याचं नाव ठेवतात धुंदकारी. आणि तिथे गायीने ते फळ खाल्लेलं असतं, तर गाईलाही एक पुत्र होतो. त्याचं शरीर हे मनुष्याचं असतं आणि कान हे गायीचे असतात, म्हणून त्याचं नाव हे गोकर्ण ठेवतात. गोकर्ण जितके गुण घेऊन जन्माला आलेलं असतं, धुंदकारी एकदम त्यांच्या विरुद्ध, सर्व अवगुण संपन्न. पुढे काही दिवसांनी आत्मदेवक तपस्येसाठी वनात जातात व गोकर्ण शिक्षणासाठी गुरुकुलला जातात. इथे मात्र धुंदकारी जसजसे मोठे होत जातात तसतसे त्यांचे अवगुणही वाढत जातात. चोरी करणं, खोटं बोलणं, लोकांना त्रास देणं, अपमानित करणं, नशा करणं, मद्यपान करणं. पुढे काही दिवसांनी नशा आणि मद्यपानाच्या अतिसेवनामुळे त्यांचा मृत्यू होतो. पण आता इतकी पापं केली आहेत तर मृत्यूनंतर मुक्ती मिळत नाही, प्रेतयोनी प्राप्त होते. गोकर्णाला ह्याबद्दल जेव्हा कळतं तेव्हा तो परत येतो व गयाश्राद्ध व इतर विधी करून घरी जातो. घरी रात्री झोपला असतानाच त्याला रडायचा आवाज येतो. गोकर्ण विचारतं, कोण आहे, कोण रडत आहे? तेव्हा धुंदकारी म्हणतो, मी तुझा भाऊ धुंदकारी. मला मुक्ती पाहिजे आहे, मी या प्रेत योनीमध्ये नाही राहू शकत. तेव्हा गोकर्ण त्याला म्हणतो की मी तर गयाश्राद्ध व इतर विधी केल्या आहेत, तरी मुक्ती नाही मिळाली. तेव्हा धुंदकारी म्हणतो, गया श्राद्ध शतेनापि मुक्तिर्मेना भविष्यती. एकदा काय 100 वेळा जरी गयाश्राद्ध केलंस तरी मला मुक्ती मिळणार नाही. मी इतकी पापं केली आहेत, मला ह्या प्रेत योनीमध्ये नाही राहायचं. तू काहीतरी कर, माझी मदत कर. सकाळ होते, सूर्यनारायण देव येतात. गोकर्णाला सकाळी नेहमी लवकर उठायची सवय असते. गोकर्ण सूर्यनारायण देवांना थांबवतात. सूर्यनारायण देव थांबतात. आता तुम्ही म्हणाल, सूर्यनारायण देव गोकर्णाने थांबले? बघा, असं तर आपल्याला देवाचा आशीर्वाद हवा असतो. विष्णुदेवांनी असे खूप सारे देवी देवता बनवले आहेत व त्यांना त्यांची कार्य सोपवली आहेत. जसं आपल्याला धनधान्य लागलं तर आपण देवी लक्ष्मी आईची आराधना करतो, त्याचप्रमाणे विष्णुदेवांनी असे अनेक देवी देवता बनवले आहेत व तेव्हा त्यांना त्यांची कामं सोपवलेली आहेत. असं म्हटलं जातं की त्रिकाल संध्या करणाऱ्यांचे देवी देवता लवकर ऐकतात, त्यांची इच्छा पूर्ण करतात. त्रिकाल संध्या म्हणजे काय? त्रिकाल संध्या म्हणजे दिवसातून 3 वेळा पूजा, सकाळी, संध्याकाळी आणि रात्री झोपायच्या आधी. पूजा म्हणजे तुम्ही आम्ही करतो ती नाही, दिवा लावला, अगरबत्ती लावली, झाली पूजा, ही पूजा नाही. पूजा म्हणजे सकाळी, संध्याकाळी आणि रात्री झोपण्याआधी ज्या देवी देवतांना तुम्हाला प्रसन्न करायचं असेल त्यांचं पाठ्यपूजन नित्यनियमाने दररोज केल्याने ते देवी देवता आपलं ऐकतात असं म्हटलं जातं. तर सूर्यनारायण देव थांबतात आणि गोकर्णाला विचारतात की काय झालं. तेव्हा गोकर्ण सगळी हकीकत सूर्यनारायण देवांना सांगतात. तेव्हा सूर्यनारायण देव म्हणतात
की तू श्रीमद भागवत सप्ताह पारायण कर, ह्यामुळे तुझ्या भावाला मुक्ती मिळेल. मग गोकर्ण आपल्या भावासाठी श्रीमद भागवत सप्ताह पारायण करतात. 7 दिवसानंतर धुंदकारीला नेण्यासाठी देवदूत येतात. देवदूत धुंदकारीला घेऊन जातात, तेवढ्यात गोकर्ण त्यांना थांबवतात. गोकर्ण म्हणतात की आम्ही सर्वांनी भागवत कथा पारायण केलं आहे, तुम्ही त्याला एकट्यालाच का घेऊन जात आहात? तेव्हा देवदूत म्हणतात, ऐकून वाचून कल्याण होत नाही. श्रवण, चिंतन, मनन. आता धुंदकारी हे प्रेत योनीमध्ये आहेत, त्यांना दुसरं करायला काही काम नाही, म्हणून ते हे ऐकतात, चिंतन करतात. सार समजल्यावर खूप रडतात. म्हणतात, मला काय करायला पाहिजे होतं, मी काय केलं, मी माझं संपूर्ण आयुष्य व्यर्थ घालवलं आहे. ते इतके रडतात की रडून ते आपल्या सर्व पापांचे प्रायश्चित करतात. म्हणून ही कथा ऐकल्याने, वाचल्याने जो मनुष्य स्वतःमध्ये उतरवेल त्याचं कल्याण हे निश्चित आहे.